तर मंडळी आता ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये आपण घालून घेतोय ते म्हणजे सर्व बेसन घालून घेतलेलं आहे. हे बघा, बेसनामुळेच ना आपली रेसिपी एक नंबर बनणार आहे, एकदम चटपटीत अशी. तर मंडळी ना टेस्ट एक नंबर झालेली आहे, भारी लागते, ग्रेव्ही पण छान झालेली आहे, एकदम मस्त चटपटीत अशी, तुम्ही ना टेस्ट विसरणार नाही अशी. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण सोयाबीनची एकदम नवीन आणि युनिक पद्धतीमध्ये रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे ना सोयाबीनमध्ये बेसन घालून सोयाबीनची एक नंबर भाजी तयार होते. रोज रोज ना एकाच प्रकारची भाजी खाऊन खूपच जास्त कंटाळा येतो. एकदा तुम्ही ना ह्या नवीन पद्धतीमध्ये ही सोयाबीनची भाजी बनवून बघा. घरातील ना सर्व माणसं ती चाटून पुसून खातील, एवढी भारी बनते. त्याची संपूर्ण रेसिपी ना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे ना आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करतोय. इकडे रेसिपी बनवायला ही सर्व आपण सामग्री घेतलेली आहे. एवढी सर्व आपल्याला सामग्री लागणार आहे. ह्याच्यामध्ये तू काय काय घेतलेलं आहेस? आता इथे ना मी सोयाबीन घेतलेला आहे, मोठा सोयाबीन. हे बघा, असं पॅकेट 10 रुपयाचे भेटतात ना, ते मी असे 2 पॅकेट घेतलेले आहेत. आणि इथे बघा बेसन घेतलेलं आहे. खास ना आपल्याला बेसन मध्ये आज सोयाबीनची भाजी घालायची आहे. एकदम छान होते ना, एकदम मस्त चटपटीत अशी, तुम्ही ना टेस्ट विसरणार नाही अशी. एकदम डब्याला पण देऊ शकतो, डब्याला भारी मस्त. तर बेसन किती घेतलेलं आहे? मी ते 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. वाटीभर लागेल आपल्याला. आणि एकदम जबरदस्त आपण सोयाबीन मध्ये बेसन घालून आज बनवणार आहोत, एक नंबर होते. तर इकडे काय काय लागणार आहे इथे आपल्याला? एक असा मोठा कांदा घेतलेला आहे. अच्छा. आणि इथे 2 ना टमाटर घेतलेले आहेत. टमाटरची ना आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. अच्छा. आणि इथे लसणी घेतलेली आहे 7, त्याचा ठेचा करून घेतलेला आहे. आणि इथे ना एक मिरची मोठी घेतलेली आहे. अच्छा. ते पण बारीक करून घेतलेली आहे. जर तुम्हाला तिखट कमी खायचं असेल ना तर थोडीशीच मिरची घ्या, जास्त घ्यायची गरज नाही. तर बघता इथे आपल्याला गरम पाणी घेतलेलं आहे. जास्त उकळता नाही, पण सुमसुम जरा करायचं. आणि भिजतील ना पूर्ण तेवढं पाणी घालायचं आपल्याला. मस्त आता बाउल मध्ये ना सर्व गरम पाणी आपण घालून घेतलेलं आहे. 5 मिनिटं ठेवायचे. 5 मिनिटात ना हे मस्त फुगतात एकदम. चांगले भिजवून घ्यायचे, पाण्यात बुडवायचे चांगले. पाण्यात फुगले की अजून ते मोठे डबल आकार होतो त्यांचा. 5 मिनिटात भिजतात गरम पाण्यात घातलं तर. आता असंच आपण नाही झाकून ठेवूया. तर इकडे ना हे टोमॅटो पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. इकडे भांडा घेतलाय मिक्सरचा. एकदम ना टोमॅटोची पेस्ट आपल्याला बनवायची, म्हणजे ना त्याची ग्रेव्ही एकदम छान होते. हे बघा, इकडे ना मस्त आपली टोमॅटोची पेस्ट बनवून रेडी झालेली आहे. बघा, कलर पण छान आलाय. तर बघते आपले सोयाबीन ना चांगले भिजलेले आहेत, मऊ असे झालेले. आणि हे बघा आता भिजून ना कसे डबल झालेत, मोठे चांगले. आणि मी पाणी ना पहिला आधी घालून काढलेलं आहे. आणि आता ना चांगलं आपल्याला ना असं पिळून घ्यायचं. पिळलं ना चांगले व्यवस्थित की कसे सर्व मसाले ना व्यवस्थित म्हणजे सोयाबीनला लागतात, म्हणून पाणी साफ काढायचं. हे बघा, पाणी ना आतमध्ये भरपूर ते जिरलेलं असतो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे पूर्ण काढून घ्यायचं, म्हणजे मसाले ना एकदम आतपर्यंत लागतात. जसं पाणी असला ना आतमध्ये तर आतमध्ये मसाले जात नाही, ते सर्व पाण्याचा थर असतो आतमध्ये सगळं, त्याच्यामुळे पाणी काढून घ्यायचं आपल्याला. हे बघा, तर बघताय सोयाबीन ना आपले व्यवस्थित चांगलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता मी ना 1 चमच लाल तिखट मसाला घालून घेते. हळद घालून घेते. 1 चमच धना पावडर. तर मंडळी आता ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये आपण घालून घेतोय ते म्हणजे सर्व बेसन घालून घेतलेलं आहे. हे बघा, बेसनामुळेच ना आपली रेसिपी एक नंबर बनणार आहे, एकदम चटपटीत अशी. बघा, सर्व ॲड करून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित ना आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व ते सोयाबीन आहेत ना त्यांची अशी कोटिंग तयार झाली पाहिजे बाहेर चण्याच्या पिठाची, पूर्ण बेसनाची. बघा, सर्व मिक्स करून घेते. हळद, लाल तिखट आणि धना पावडर घातलेली आहे. आणि शेवटी बेसन घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे. तुमच्या पद्धतीनुसार म्हणजे बेसन घेऊ शकतो ना, कमी जास्त. बेसन ना आपले कसं सोयाबीन असते त्याप्रमाणे घ्यायचं. सोयाबीन जास्त असले तर जास्त घ्या, कमी असले तर वाटीभर घ्यायची गरज नाही, नॉर्मल कमी घेतलं तरी चालेल ना. हो. आणि ह्याच्या अगोदर पण आपण रेसिपी बनवलेली ना सोयाबीनची. हो, आम्ही सोयाबीनची भाजीची वेगळी रेसिपी बनवली, दही घालून. मस्त छान होते ती पण. ती पण आता बोलली रसरशीत होती. आता बोलली अजून दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने करूया. तर चण्याचं पीठ म्हणजे बेसन घालून बनवतोय, ही पण एक नंबर होते. सर्व आपलं मिश्रण ना मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला ना 5 मिनिटं म्हणजे असं थोडं टाइम ठेवायचं आहे. तर मंडळी इकडे ना आता पॅन मध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना हे सर्व सोयाबीन ऍड करून घेतोय.
सोयाबीन ना मस्त आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे ते बघा. मस्त सर्व कोटिंग लागलेली आहे सोयाबीनला बेसनाची. व्यवस्थित अशाच प्रकारे ना आपल्याला कमी तेल घालून फ्राय करायचे. गॅस स्लोच ठेवायचे आणि आपल्याला पूर्ण फ्राय करून घ्यायचे. तेल थोडं ऍड करून घेतोय पुन्हा, कारण तेल आपण कमी घातलं होतं. कमी लागलं तर थोडासा ऍड करायचा. तेलामध्ये फ्राय केलं ना की मस्त त्यांना असा क्रिस्पीपणा येतो. तर बघता आपले सोयाबीन ना चांगले असे फ्राय झालेले आहेत कमी तेलातच. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. तर मंडळी इकडे ना आता पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल पण मस्त तापलंय. आपण फोडणी द्यायला घेतोय. सर्वात पहिलं ना इकडे हा तेजपत्ता घालून घ्यायचा आहे. असं ना तुकडे करून घालायचे आतमध्ये. हे बघा, ही दालचिनी आहे. इकडे 1 चम्मच जिरा घालायचा आहे. ही सर्व लसणाची पेस्ट घालायची. आपण सर्व मगाशी करून ठेवली होती. कांदा घालून घेतोय. त्याच्यानंतरला मिरची. बघा व्यवस्थित ना आपल्याला मस्त तेलामध्ये सर्व गोष्टी फ्राय करून घ्यायच्या आहेत. कांद्याला मस्त परतवून घ्यायचं. हलकासा ब्राऊन कलर आला पाहिजे. तर बघता इथे ना आपला कांदा सर्व फ्राय करून झालेला आहे चांगला. आता इथे ना मी टमाटरची पेस्ट घालून घेते. चांगली परतून घेते. तर बघताय आपली ग्रेव्ही ना चांगली मस्त तयार झालेली आहे. आता मी 1 चम्मच तिखट मसाला घालून घेते. 1 चम्मच हळद. धना पावडर नाही, हे बघा छोटेसे आहेत. आम्ही 2 चम्मच घालते. सर्व मिक्स करून घेते. तर आता सर्व सोयाबीन घालून घेते. मिक्स करून घेते. इकडे ना आपल्या पूर्ण सोयाबीनला अशी मस्त छान बेसनाची कोटिंग तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळेच ना आपल्या भाजीला एक नंबर टेस्ट येते बघा. आता सर्व ना जी ग्रेव्ही होती ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर इकडे ना सर्व ग्रेव्ही आपण मिक्स करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये ना हा गरम पाणी सर्व ऍड करून घेतोय. गरम पाणी घातला ना तर भाजी कशी पटकन शिजते, त्याच्यामुळे आम्ही गरम पाणी करूनच घातलंय. थंड पाणी सुद्धा घालू शकता, तर भाजीला थोडा टाइम लागेल शिजायला. हे बघा, अजून पाणी ऍड करून घेतोय. सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, पाणी ऍड करायच्या नंतरला ना सर्व ग्रेव्ही सुद्धा व्यवस्थित मिक्स होते. बघा आता ग्रेव्हीला आपल्याला पूर्ण छान असा कलर आलेला आहे. आता चवीनुसार ना मीठ ऍड करून घ्यायचंय. आपण मगाशी मीठ ऍड नव्हता केला होता सोयाबीन मध्ये सर्व मॅरिनेट करताना, तर शेवटीच घालतोय. अशी शेवटी पाणी घातल्याच्या नंतरला मीठ घातला ना तर सर्वीकडे मीठ व्यवस्थित लागतो. म्हणजे 5 मिनिटं झाकण मारून घेते. तर मंडळी इकडे बघताय आपली ना भाजी मस्तपैकी शिजून रेडी झालेली आहे. वरतून ना आता सर्व कोथिंबीर ऍड करून घेते. हा, मस्त सुगंध येत आहे. भारी दिसतोय एकदम. बघा, 1 नंबर कलर पण छान आलाय आणि ग्रेव्हीदार आपली मस्त रसरशीत अशी सोयाबीनची भाजी रेडी झाली. बघा, आतमधून पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, 1 नंबर दिसते, एकदम चटपटीत. चला मंडळी, इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघता ही आपली ना मस्तपैकी सोयाबीनची ग्रेव्हीदार बेसन घालून आपण भाजी बनवली. 1 नंबर दिसते. बघा, जबरदस्त झालेली आहे. इकडे ना आज वालाची सुद्धा भाजी बनवली होती आईने, आणि ही तेरीची रस्सा भाजी आहे. इकडे चपात्या घेतलेल्या आहेत. आज मस्तपैकी ना हा आपला जेवणाचा बेत आहे. चला तर तुम्हाला टेस्ट करून सांगतो नक्की कशा प्रकारे आपली ही सोयाबीनची भाजी झालेली आहे. दिसायला अप्रतिम दिसते. हे बघा, भारी एकदम ग्रेव्हीदार आणि रसरशीत झालेली आहे. सोयाबीन पण एकदम सॉफ्ट आहे. ते बघा, चला तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झाली ती. तर मंडळी ना टेस्ट 1 नंबर झालेली आहे. भारी लागते. ग्रेव्ही पण छान झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण जो बेसन ऍड केलाय ना त्याच्यामुळे भाजीला 1 नंबर असा चटपटीतपणा येतोय. नक्की तुम्ही ट्राय करा. एकदम वेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही
सोयाबीनची रेसिपी शेअर केलेली आहे आणि अप्रतिम झालेली आहे. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे. आज आपण ना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सोयाबीनची एकदम नवीन आणि युनिक पद्धतीमध्ये रेसिपी दाखवली. ती म्हणजे सोयाबीनमध्ये ना बेसन घालून सोयाबीनची एक नंबर भाजी तयार होते, एकदम चटपटीत आणि खायला सुद्धा एक नंबर. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.